परवा एक ओपीडीत जोडपं आलं होतं. 8 आठवड्याची प्रेग्नन्सी होती. हार्टबीटसुद्धा सुरू झाले होते. फक्त 2 डॉक्टरांनी ॲडवाईज केलं होतं की तुझं TSH म्हणजे थायरॉईड स्टिम्युलेटिंग हार्मोन हे 15 आहे, तर तू अबॉर्शन करून टाक, नाहीतर बाळ अगदी मतिमंद होईल. प्रेग्नन्सीमध्ये थायरॉईड हार्मोन नॉर्मल लागतं. पहिल्या तिमाहीमध्ये TSH 2.5च्या खाली लागतं. हे अगदी बरोबर आहे. पण जर बाळाची ग्रोथ छान असेल, बाळाचे हार्टबीट चांगले असतील, तर लगेच अबॉर्शनकडे जायची काही गरज नसते. आपल्याला माहिती आहे थायरॉईड हार्मोन नॉर्मल लागतं कारण मेंदूच्या विकासासाठी. पण जर ते इतक्या पटकन डायग्नोज झालं असेल तर आपल्याला लगेचच थायरॉईडची टॅबलेट सुरू करता येते. आपल्याला एंडोक्रायनॉलॉजिस्टचं मत घेता येतं आणि 12 आठवड्याच्या जर सोनोग्राफीत सगळं छान असेल, म्हणजे बाळाची वाढ चांगली असेल, मेंदूची वाढ चांगली असेल, कुठल्याही पॅरामीटरमध्ये कसलाही प्रॉब्लेम नसेल, तर अबॉर्शन करायची काहीही गरज नसते. कारण मेंदूच्या वाढीला अजून बरेच दिवस आहेत. पूर्ण प्रेग्नन्सीत तर मेंदूची वाढ होत असतेच, पण त्याही पुढे पहिल्या आणि दुसऱ्या वर्षीसुद्धा जन्म झाल्यावर बाळाचे मेंदू विकसित होत असतो. त्यामुळे लगेचच तुम्ही अबॉर्शनचा निर्णय घेऊ नका.